जी माणसं स्वतः करता जगतात त्या माणसांचं आयुष्य नरकासारखं असतं, पण जी माणसं स्वतः करता जगता इतरांकरता जगतात त्या माणसांचं आयुष्य स्वर्गासारखं असतं। नरकासारखं जगायचं का स्वर्गासारखं जगायचं हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये असतं। काही माणसं स्वतः करता जगतात, काही माणसं समाजाकरता जगतात। स्वतः करता जगणाऱ्या माणसांची इतिहास कधीच नोंद घेत नाही, पण समाजाकरता जगणाऱ्या माणसांची इतिहास मात्र सुवर्णाक्षराने नोंद घेतो। हा दैदिप्यमान इतिहास या भारताच्या भूमीचा आहे। म्हणूनच भारताच्या भूमीला मातृपितृ देव भव असं म्हटलं जातं, आणि याच मातृपितृ देव भवचा उद्धार करणारा तुकोबरायांचा अभंग आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या। माऊली महाराज आपल्या हिताकरता जागृत असतात, त्यांच्याच माता पित्यांना धन्यता प्राप्त होते। मग आपल्या हिताकरता जागृत असून देखील नुसतं चालत नाही, माता पित्यांना धन्यता प्राप्त करण्याकरता त्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र असला पाहिजे। कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आणि जर त्या कुळामध्ये सात्विक कन्या असेल, सात्विक पुत्र असेल, तर त्याचा हरिक साक्षात जगाच्या मालकाला परमात्मा पांडुरंगाला वाटायला लागतो। हरिक म्हणजे आनंद। अरे आनंदाने जगाचा मालक उड्या मारायला लागतो, कारण कुळामध्ये सात्विक कन्या आहे, सात्विक पुत्र आहे। पण नुसता सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र असूनही यांना चालणार नाही, तर त्या सात्विक कन्याने आणि पुत्राने काय केलं पाहिजे तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। ज्या कुळातील सात्विक कन्या सात्विक पुत्र माता पिता अखंडपणे विठोबाचं नामस्मरण करतात, गीतेचं भागवताचं श्रवण चिंतन करतात, अरे त्याच कुळाची सेवा करण्याची संधी या जगाच्या पाठीवरचा संत साहित्य क्षेत्रातला बाप माणूस जगत गुरु तुकोबराय मागतात। पण ती संधी माझ्या आयुष्यात आहे की नाही यावरती मात्र प्रश्नचिन्ह उभा राहतं। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही विठाला। अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ अण्णा प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न आपण केला। अभंगाची चारही चरण प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अभंग आपल्या आयुष्याचं कुडं सोडवतो, आपल्याला अभंग कधी सोडवता येत नाही। अभंगाच्या एका चरणावरती माणसांनी PhD केली अण्णा, तरीसुद्धा PhD करून सुद्धा त्यांना अभंगाचा गभितार्थ शोधता आला नाही। ही वास्तविकता अभंगाच्या चरणांची। अभंगाच्या एका चरणामध्ये संपूर्ण संसार मावेल एवढी ताकद तुकोबरायांच्या प्रत्येक शब्दामध्ये होती, आणि तेच शब्द तेच अभंग यांना एक छोटासा स्पर्श आज या ठिकाणी आम्ही करणार आहोत। अभंगाच्या आणि कीर्तनाच्या भावार्थाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार। आज ज्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्याचं निमित्त त्याचं औचित्य पाहिलं तर आज शंकर कैलासवासी शंकर तुकाराम पुजारी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ही आयोजित केली कीर्तनरूपी सेवा। या सेवेचं औचित्य पाहिलं तर आमचे या आपल्या भागाचे नेते संजयजी गंभीरे पाटील यांच्या कीर्तनरूपी सेवेनिमित्त वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणाला आम्ही आलेलो होतो, आणि त्यावेळेस आपल्याच या कुटुंबातील एक वसानी वारसा जोपासणारे आमच्या शंकरदादांचे चिरंजीव भीमराव दादा त्या ठिकाणी आले होते, आणि त्यांनी कीर्तनरूपी सेवा ऐकली। आणि अण्णा कीर्तनरूपी सेवा ऐकल्यानंतर त्यांनी कीर्तनरूपी सेवा महाराज आमच्याही वडिलांची तुम्हाला करावी लागेल अशी विनंती केली। आता आम्ही आलो आहे साताऱ्याहून, लोणंद शहरामध्ये आपलं गुरुमाऊली भोजनालय शुद्ध शाकाहारी सात्विक हॉटेल आहे, आणि या ठिकाणी आम्ही वास्तव्य करत असतो। या कुटुंबियातील असणारे रामचंद्र दादा आहेत, भीमराव दादा आहेत, हनुमंत दादा आहेत, आणि कैलासवासी शहाजी दादा आहेत। हा सुंदर असा परिवार आहे, सुंदर अशी कन्या आहे, 4 मुलं, 1 मुलगा कैलासवासी झाला, 3 मुलं आणि 1 ताई हयात आहे। सुंदर असा नातवंड आहे, सुंदर असा परिवार आहे। या सर्वांना नातवंडांना सुनांना धन्यता देतो, कारण माझी या वडिलाची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। अरे ज्या शंकर दादांनी देवों के देव महादेव यांना शंकर असं म्हटलं जातं, ज्या माझ्या या कैलासवासी शंकर दादांनी
अरे आयुष्यभर मेंढ्या राखल्या, हाडाची कड केली, रक्ताचं पाणी केलं, या 4 लेकरांना मोठा केलं. हाडाची कड रक्ताचं पाणी करून या शंकरदादांनी त्यांच्या पत्नीने संसार फुलवला. अरे आता आपल्याला एक सांभाळायचं म्हणलं तर अवघड जाते. भीमराव दादा, माणसाला एक सांभाळायचं म्हटलं तरी अवघड जाते. आपल्या वडिलांनी 4 लेकरांचा आणि एका लेकीचा सांभाळ कसा केला असेल. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. ओटाईता हरले पाप, ओटाईता हरले पाप, ज्ञानदेवा माया बापा, ज्ञानदेवा माया बापा. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. माय बाप, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. साक्षात या जगाच्या पाठीवरती ज्ञानदेवाचा सुद्धा मायबाप असा झाला. स्वतःच्या लेकरा करता अरे इंद्रायणीच्या डोहात त्यानं जिवंत आणि ज्वलंतपणे देहांत प्रायचित्त केलं आणि स्वतःच्या आयुष्याचा त्याग ज्ञानदेवापासून माऊली होण्यापर्यंतचा प्रवास माझ्या ज्ञानोबाला पूर्ण करता यावा याकरता ज्या आई आणि बापाने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली ना, त्या आई आणि बापाचं नाव आहे विठ्ठल पंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता. विठाला विठाला विठाला. अनेकांनी स्वतःच्या माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली, यात मात्र काही शंका नाही. नेहमीच माणसाला जाग ठेवण्याचं काम मी परवा दिवशी बी त्या कीर्तन शिवला आलो होतो, आठवड्यात मागच्या तेव्हा सांगितलं होतं की पहाटे आपल्याला जाग ठेवण्याचं काम कोण करतं? पुरुष मंडळ. मोठ्यानं दादांनी सांगितलं उत्तर, मला तुमचं उत्तर थोडंसं समजलं, भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, पण तुम्ही थोडं मोठ्यानं सांगा हो, कोण करतं जागा आपल्या ठेवायचं काम? हां, असं काय म्हणतं? कोंबडा. कोंबडा असं म्हणा की. तिकडं ओरडायला लिहून मला आठवण आली, आपला संसार आहे, धनाचा धनगर आहे आपण, आणि धनाचा धनगर असल्यामुळं मेंढी माऊलीची ताकद इतके. या पुजारी परिवाराचं जर महत्त्व पाहिलं, आज पुजारी परिवार आपल्याला हा वाडा दिसतोय, आपल्याला हे पत्र्याचं शेड दिसतंय. मला भीमराव दादा इथं आल्यानंतर म्हटले, महाराज एका पायावरती उद्या म्हणलं तरी बंगला बांधायची तयारी, पण जे बंगल्यात सुख नाही, जे बंगल्यात समाधान नाही, ते या माझ्या 33 कोटी देवांच्या गायीच्या शेणानं सारवलेल्या या मातीत समाधान आहे, आणि हे समाधान जगाच्या पाठीवरती कधीच तुम्हाला भेटणार नाही. साक्षात हा परिवार, पुजारी परिवार, जगाचा मालक संत बाळूमामांचा निस्सीम भक्त आहे. भीमराव दादांना विचारलं, कधीपासून मामांची सेवा करतायत? कावळे महाराज त्यांनी सांगितलं, गेले 15 वर्ष झालं मी मामांच्या सेवेत आहे, मामांच्या भक्तीत आहे. आजही तुमच्या आमच्या कपाळावरती जगाच्या मालकाचा भंडारा नाही आहे, पण इथं बसलेल्या एकमेव, त्यांच्या बाजूला दिसतात बघा ते दादा,
या दोन व्यक्तींच्या कपाळावरती जगाच्या मालकाचा भंडार आहे. साधी सोपी गोष्ट नाही, हे जगाच्या मालकावरती असणारे प्रेम आहे. भंडारा लाटी हाती घेऊन या काठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी भंडारा लाटी हाती घेऊन या काठी भंडारा लाटी हाती घेऊन या काठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी राखीतो मेंढर बाळू मामासाठी मामाच्या दारात भक्त हा नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो भक्त नाचतो मामा मध्ये मी नाचतो भक्त हा नाचतो मामा मध्ये मी नाचतो भक्त नाचतो मामा मध्ये मी नाचतो भक्त नाचतो मामा मध्ये मी नाचतो. माझ्या मामाची ताकद इतके या पुजारी परिवारावरती जगाच्या मालकाचा मामांचा आशीर्वाद आहे. बाळू मामांची ताकद इतकी ज्याच्या पाठीवरती बळवांचा हात असतो त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडत नाही. त्याच्या आयुष्यात आसमानी तुफानी संकट कोसळलं तरी त्या संकटाला भाकरीप्रमाणे ताटात कुस्करतो ना, त्याचं नाव आहे ब्रह्मांड नायक विश्वनायक संत बाळूमामा. कितीही संकट येऊ द्या, जगाच्या मालकाची ताकद आहे, जगाच्या मालकाची कृपादृष्टी या परिवारावरती आहे. सुंदर असा परिवार आहे. आपुल्या हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाच्या. आज या 3 लेकरांनी आणि एका लेकीनं नातवंडांनी सुनांनी कैलासवासी शंकर तुकाराम पुजारी यांच्या आत्म्याला धन्यता प्राप्त करून दिली. महाराष्ट्रात दररोज आम्ही कीर्तन करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संत बळवांचा विचार पोहोचवतो. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात कीर्तन करायला गेल्यानंतर काही ठिकाणी मामाच्या भंडारी अमावस्याचे कीर्तन असतात, काही ठिकाणी दररोज पुण्यस्मरणाची कीर्तन असतात, अखंड हरिनाम सप्ताहाची कीर्तन असतात. पण प्रथम पुण्यस्मरणाची कीर्तन बऱ्यापैकी 99% प्रथम पुण्यस्मरणाचीच कीर्तन असतात. 99% म्हणण्यापेक्षा 99.99, पण 0.1% पाहिलं तर आज अभिमान वाटला. माणसाला एक पुण्यस्मरण घालायचं म्हटलं तर काही माणसांना जीवाव येतं. काय तर जीवाव येतं. पण आपल्या वडिलांचं द्वितीय पुण्यस्मरण घालून जगाच्या मालकाची आराधना करणारा, विठोबाचं नामस्मरण करणारा हा सोहळा या पुजारी परिवारानं आयोजित केला. त्याबद्दल टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आता टाळ्या वाजवताना बी कंजूसपणा करताय. इकडं तर टाळ्या वाजल्याच नाहीत पुरुष मंडळ तुमच्या. टाळी वाजवल्यानंतर काय होतं तुम्हाला माहित आहे का? टाळी वाजवण्याचे 2 फायदे. एक, टाळी वाजवल्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होते आणि माणसाला हार्ट अटॅकचं प्रमाण कमी येतं. गेला माणसं जायची 2च कारणं पुजारी साहेब. 1 अटॅक आणि 2 डिस्क्या अपघात, ॲक्सिडेंट म्हणतात त्याला. आता माणसं 2च कारणानं जातात. वयोवृद्ध होऊन फार कमी माणसं जातात. 2च कारण आहेत, याच्यापेक्षा जास्त कारण नाही. फुकाटचं तिकीट, पैसे द्यायला नको, काय नको, 2च कारण आहेत. त्यामुळं टाळी वाजवल्यानंतर काय होतं ज्ञानोबरायांनी सांगितलं. टाळी वाजवावी वाटती चालावी वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवावे गुढी उभारावे वाटते वाटती चालावे पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. इथं बसलेल्या आता मला इथं आनंद वाटला. पुजारीच्या घरामध्ये बरेच माळकरीत कावळे महाराज. आता कावळे महाराज तुमच्या घरात असतील, तुम्हीच महाराज म्हटलं. यात टीव्ही मात्र शंका नाही.
आणि एका दिवशी घरी येऊन बघावंच लागेल. पण इथं आल्यानंतर मी पाहिलं तर यांच्या घरामध्ये अनेक माळकरी आहेत. मुलगा माळकरी, सून माळकरी आणि साक्षात गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. मग टाळी वाजवावी, गडी उभा राहावी, वाटती चालावी पंढरीची. अरे तुम्ही इथं मला सांगा किती जणांनी पंढरीची वारी केली? हात वर करा. वा वा वा. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, पंढरी शेजारे आल्यानो संसारा, संसारा पंढरी शेजारे आल्यानो संसारा, ओ पंढरी शेजारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट माये उभा भेटीची आवाडी, वाट माये उभा भेटीची आवाडी, ओ वाट माये उभा भेटीची आवाडी, वाट माये उभा भेटीची आवाडी. पंढरीशी चारे आल्यानो संसारा. मायबाप, संसारामध्ये आलेला आहात तर पंढरीला एक वेळ जा. टाळी वाजवण्यापर्यंत आपण होतो. टाळी वाजवल्यानंतर काय होत असेल तर पंढरीच्या वारकऱ्याला जेवढं पंढरीची वारी करून पुण्य प्राप्त होतं तेवढंच कीर्तनात आणि भजनात टाळी वाजवणाऱ्या टाळकऱ्याला आणि कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्याला सुद्धा तेवढंच पुण्य प्राप्त होतं. मग इथून पुढं कुणाच्याही कीर्तनात जा, कुठल्याही भजनात जा, जेव्हा नामस्मरण देवाचं केलं जाईल तेव्हा टाळी वाजवा. कारण टाळी का वाजवा तर तुम्ही वारी नसली केली तरी तुमच्या आयुष्यात वारी घडत असते, हे पहिलं कारण. आता माणसं काय अध्यात्माला भेटतातच असं नाही, देवाला काय सगळे भेटतात असं आहे का? आणि देवाला भेट असते तर मग माणसाने देवाला चाक केलं असतं का देवा पुढं? अजिबात नाही. देवाला माणसं भेटतात असं नाही. कर्माचा घडा भरला की माणूस भेटतो, दुःखात सापडला की माणूस भेटतो, संकटात सापडला की माणसाला देव आठवतो. आनंदात आणि सुखात माणसाला देव कधीच आठवत नाही. आणि खरं सांगा, आनंदात सुखात काहीच माणसांना देव आठवत असेल, पण संकट आल्यावरच देवाची आठवण येते. घरातला एखादा माणूस जिवंत आहे तोपर्यंत देवाला काय म्हणत नाही, पण घरातला एखादा माणूस गेला की देवा अरे तुझ्यामुळेच झालं. काय सगळं होते देवामुळे होते असं आहे का? तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागणारच मायबाप. मग मला इतकंच सांगायचंय की टाळी वाजवल्यानंतर पंढरीची वारी घडते, तसं टाळी वाजवल्यानंतर मायबाप सायंटिफिक कारण सांगतो वैज्ञानिक, टाळी वाजवल्यानंतर विल्यम हार्वे म्हणतो रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होते. काय होते? वेगाने. तुमच्या शरीरातील जे रक्त आहे त्याची कुठलीही रक्तवाहिनी चॉकअप होत नाही, आणि चॉकअप नाही झाली की तुम्हाला अटॅक येत नाही. साधा विषय. मग इथून पुढे जर कुणाला वाटत असेल की आपल्याला अटॅक नाही आला पाहिजे तर दररोज टाळी वाजवत जा. पण कुठं? भजनात आणि कीर्तनात. विठ्ठला विठ्ठला आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली पाहिजे, त्याकरता आपल्या हिताकरता जागृत राहिलं पाहिजे. आणि मग जागं कोण राहिलं? सर्वांना रामायणातील फार सुंदर प्रसंग आठवत असेल. साक्षात रघुकुल रीत सदा चली आई, जान जाई पर वचन न जाई. हे रघुकुलाचं वचन होतं. जान गेली तरी 72 पण वचन निभावलं जात होतं. राजा रघुनंदन दशरथ राजा यानं दौंडी पेटली. राजसिंहासनावरती बसून एक त्याच्या ताडीचा केस पिकला आणि तो ऋषीने त्याला दाखवला. राजाने विचार केला, आता आपल्याला रिटायरमेंटची आवश्यकता आहे, आता खुर्ची सोडावी लागेल. कुणी? दशरथ राजाने विचार केला, गौरव आपल्या राजाने नाही, आपला राजा दर 5 वर्षांनी येतो. ताय माय अक्का कशा विमारा शिक्का. आणि आपल्या राजाला आठवण कधी येते? कधी येते लाडक्या बहिणींनो? कधी येते?
निवडणुका आल्या, आता येईल आठवण. आता प्रत्येक राजा तुमच्या दारात येईन, मतांची भीक मागेन. मला सांगायचं इतकंच, दशरथ राजाच्या ताडीचा एक केस पिकला. ऋषी मुनींनी सांगितलं राजा आपल्याला रिटायरमेंट घ्यावी लागेल. राजाने लगेच प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक पहाट घोषित केला. आणि जसं कैकेयीला समजलं तसं कैकेयीनं तांडव केला. कैकेयी म्हटली मला नाही विचारता एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला महाराज, मला विचारायचं होतं. आणि कैकेयीनं दशरथ राजाचे प्राण वाचवताना एक 3 वचनं मागितली होती. दशरथ राजा खुश होऊन, म्हणजे आनंदात असेल तर कधी कोणाला वचन देऊ नका. त्यावेळेस दशरथ राजा आनंदात होता. कैकेयीला म्हटला बोल तुला काय पाहिजे. तेव्हा कैकेयी म्हटली मला काहीच नको, वेळ आल्यानंतर मी मागेन. आणि वेळ आली. कैकेयीनं दशरथ राजाला सांगितलं राजा तू मला 3 वचनं द्यायचं मान्य केलं, मला आता ती 3 वचनं पाहिजेत. दशरथ राजाला वाटलं काय मागून मागून काय मागणार आहे. कैकेयीनं वचन मागितलं राजा माझ्या भरताला गादी आणि प्रभू श्री रामचंद्राला 14 वर्ष वनवास. काय मागितलं आईनं लेकरा करता, स्वतःच्या लेकराला राजशासनाची अयोध्येची गादी आणि रामाला 14 वर्ष वनवास. बाकीची वचनं सांगण्याची आवश्यकता नाहीये. आईनं स्वतःच्या लेकरा करता वनवास मागितला आणि एका लेकरा करता गादी मागितली. लेकुराचे हितवाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी लाभाविने प्रीती अशी आईची जात आहे तुकोबर आहे सांगतात. पण त्याच आईनं एका लेकराला वनवास मागितला आणि एका लेकराला गादी मागितली मायबाप. आणि तिथंच सुरू झालं रामायण. जसं दशरथ राजाच्या कानावरती शब्द पडले, दशरथ राजाच्या काळजामध्ये ललकारी निर्माण झाली, दुःखाची वेदनेची. राजा सिंहासनावरून राजाला चक्कर आल्यासारखं झालं. राजाच्या डोळ्यात अश्रू आले. राजा म्हणाले कैकेयी अगं काही माग, पण असलं वचन मागू नको. कैकेयी आई आहेस तो, लेकरा करता वनवास मागते कैकेयी. अगं माणसं लेकरा करता सुखाची आशा करतात, सुखाची अपेक्षा करतात. कसली आई आहेस तू, कुठं फेडशील पाप कैकेयी. पण कैकेयी म्हटली नाही राजा मला काही माहित नाही, मला माझं वचन पूर्ती पाहिजे. राजा म्हटला रघुकुलाची रीत आहे वचनाला जगायचं. जान गेली तरी 72 पण वचनाला जगायचं. पण मी नाही जगणार कैकेयी. पण स्वतःच्या बापा करता स्वतःच्या आयुष्याचा त्याग करावा लागला तरी 72 पण स्वतःच्या बापा करता आपल्याला उभा राहता आलं पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांच्या कानावरती ही गोष्ट गेली. आणि पहाट ज्या रामाचा राज्याभिषेक होणार होता त्या रामानं अरे आपल्या वडिलांना धन्यता प्राप्त करण्याकरता, आपल्या मातेला धन्यता प्राप्त करण्याकरता, रघुकुलाचं वचन पूर्ती करता राजवस्त्रांचा त्याग केला, युवराज पदाचा त्याग केला आणि स्वीकारलं 14 वर्ष वनवास. राम पहाटच वनवासाला निघून गेला. सोबत धर्मपत्नी सीताही निघून गेली, एक भाऊ लक्ष्मणही निघून गेला. सुमंता माघारी परतला. आणि पहाट झाल्यानंतर सुमंताला राजसिंहासनावरती बसणाऱ्या दशरथ राजानं फक्त विचारलं सुमंता अरे माझा राम कुठे. सुमंता सुमंताला उत्तर देता आलं नाही. सुमंता अरे राम कुठे. 3 वेळा दशरथ राजा म्हटला राम राम. आणि राम म्हणत दशरथ राजानं राजसिंहासनावरती स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला लेकरा करता. आणि लेकरानं बापाच्या वचना करता 14 वर्ष राजवस्त्रांचा त्याग करून वनवास पत्करला. अरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. असा त्रिलोकात प्रभू श्री रामचंद्रांचा झेंडा फडकला. आणि असा बाप जगाच्या पाठीवरती कधी झाला नाही, कधी होणार नाही. त्याचं नाव आहे दशरथ राजा. म्हणूनच माता पित्यांना रामाने लक्ष्मणाने धन्यता प्राप्त करून दिली. पुढे रावणाची लंका जाळली, धर्मावरती अधर्मावरती धर्माचा विजय प्राप्त केला.
आणि माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली. अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता तोसे दादा आपुलिया हिता तोसे दादा आपुलिया हिता तोसे दादा आपुलिया हिता तोसे दादा आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मायबाप आपल्या हिताकरता जे जागृत असतात त्यांच्या माता पित्यांना धन्यता प्राप्त होते आणि माता पित्यांना धन्यता प्राप्त करण्याकरता कुळामध्ये सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर दीपावलीचे दिवस आहेत आणि दिवाळी म्हणजे नक्की काय मायबाप. अनाथांची माझी माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये दिवाळी म्हणजे नक्की काय याविषयी ज्ञानेश्वरीची एक फार सुंदर ओवी. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. आपल्या आयुष्यात असणारा अज्ञान अंधकार अहंकार या अविवेकाची काजळी दूर होऊन विवेकाचा दीप प्रत्येकाच्या आयुष्यात उज्ज्वल व्हावा आणि ज्याच्या आयुष्यात अविवेकाची काजळी फेडून विवेकाचा दीप उज्ज्वल होतो त्याच्या आयुष्यात दिवाळी ही दररोजच असते असं माऊली ज्ञानोबराय सांगतात. संतांनी सुद्धा सांगितलं दिवाळी दसरा तोची आम्हा सण. दिवाळी दसरा तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. ज्यावेळेस सखे
पण कसे संत जन भेटतील, संतही भेटतील, जनही भेटतील आणि सखे भेटतील, तोच दिवाळी आणि दसरा आम्हा करता सण आहे. संतांनी असंही सांगितलंय, साधू संत येती खरा, तोची दिवाळी दसरा. जेव्हा जेव्हा साधू संत तुमच्या घरामध्ये येतील, तोच तुमच्या करता दिवाळी दसरा असला पाहिजे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, अंधकारावरती प्रकाशाचा विजय, अधर्मावरती धर्माचा विजय, अज्ञानावरती ज्ञानाचा विजय म्हणजे तुमची आमची दिवाळी. आज एका बाजूला तुम्ही आम्ही दिवाळी साजरी करतोय. आज या भारताच्या मातीतला, या महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक नोकरदार, प्रत्येक भांडवलदार, प्रत्येक उद्योजक स्वतःची दिवाळी आनंदाने साजरी करेल. पण मायबाप, ज्या माझ्या शेतकरी बापाचा संसार वाहून गेला, ज्या माझ्या शेतकरी बापाची खरं जमीन दोस्त झाली, ज्या माझ्या शेतकरी बापाच्या लेकरांचं अरे दप्तर वाहून गेलं, ज्या शेतकरी बापाचा हाताला आलेला घास मायबाप हो हातातून निघून गेला, त्या माझ्या शेतकरी बापाच्या घरात यंदा दिवाळी साजरी होणार नाही. मायबाप, आपल्या दिवाळीचा जो होणारा एकूण खर्च आहे त्यापैकी काही खर्च कमी करा आणि आपल्या घरात अनेक दिवे लावण्यापेक्षा अरे एक दिवा सुखाचा माझ्या शेतकरी बापाच्या घरात लावा. यंदाची दिवाळी तुमची सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही आम्ही दिवाळी करू, पण ज्या शेतकरी बापाचं घर महापुरात गेलं तो बाप दिवाळी कसा करणार याचं प्रश्नचिन्हाचं उत्तर तुम्हाला कधी शोधता आलं पाहिजे. दिवाळीला आम्ही आमच्या घरात दिवा लावतोय ना, तोच दिवा आणि त्याच दिव्यातला असणारं तेल ज्या घरामध्ये कालवणाला तेल नाही ना, त्या घरामध्ये ते तेल पोहोचवा. तुमच्या आयुष्याची दिवाळी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे आली दिवाळी चला जाऊ रावळासी, धरू देवाच्या हाताशी आणू घराशी. तर संत जनाबाई म्हणतात, आली आली आनंदाची दिवाळी, बोलवा घरी वनमाळी, काढीन मी रांगोळी, काढीन मी रांगोळी गोविंद गोविंद. असं संतांनी सुद्धा दिवाळीचं वर्णन केलंय. दीपावलीच्या या सर्वच माझ्या महाराष्ट्रातील मायबापांना मी हरिभक्त परायण हरी महाराज संत बाळूमा चरित्रकार आपणास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची दिवाळी सुखाची, समृद्धीची, गोडीची झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपला पहिला दिवा ज्या माणसाने तुमच्या आमच्या आयुष्यातला अंधकार दूर करून प्रकाशाची ज्योत आज 21व्या शतकात तुमच्या आमच्या आयुष्यात निर्माण केली, भक्तीचा सूर्य तुमच्या आमच्या हृदयात निर्माण केला, तो या दिवाळीचा पहिला दिवा माझ्या बाळूमामांसाठी सुद्धा तुम्हाला लावता आला पाहिजे. माता पित्यांना धन्यता प्राप्त करून देत असताना सुंदर असा दृष्टांत या ठिकाणी मांडतोय. ऐका, अरे बाप काय असतो, जगाचा मालक बाळूमामा सुद्धा कुणाचा तरी बाप होताच. मायबाप, बाळूमामांच्या पत्नीचं नाव सत्यवा. सत्यवा आणि बाळूमामांचा संसार सुखाने चालला होता, समृद्धीने चालला होता. शिवरंजन द्या, सुखाने समृद्धीने चालला होता, संसारात कशाची कमी नव्हती. मायबाप, आप्पाच्या वाडीची यात्रा आली हलसीत नाथाची. 6 महिन्याची पोटोशी होती सत्यवा. आणि 6 महिन्यांची पोटोशी असताना सत्यवानं स्वतःची आई गंगूताई हिच्यापाशी हट्ट धरला. आई, सगळ्या माझ्या मैत्रिणी आप्पाच्या वाडीला चालल्यात आई यात्रेला, आई मलाही यात्रेला जायचंय. गंगूताईनं सांगितलं, अगं सत्यवा, तुझा नवरा लय वाईट आहे, वंगाळ आहे तुझा नवरा.
त्याने सांगितलंय कुठेही जायचं नाही. कशाला सत्यवा हट्ट करती, पण सत्यवा ऐकल कसली. आजची बायको कधी ऐकत नाही, रामायणातली बायको कधी ऐकत नव्हती. सांगितलं सत्यवा हट्ट करू नको, पण सत्यवा का ऐकायला तयार नाही. सत्यवाच्या मैत्रिणी चालल्या. सत्यवा म्हटले आई तुला माझ्या सोबत यायचं असेल तर ये, मी चालले. आणि सत्यवा हातात गटुडं घेऊन चालली हलसीत नाथाचं दर्शन घेण्याकरता आप्पाच्या वाडीला यात्रेला. आई सुद्धा तिची माग माग चालू लागली. आणि मग आई म्हटली तू म्हणते ते खरंच आहे, गेलंच पाहिजे जत्रेला. काय ते ऐकायचंय, बाळूचं बाळू वेडा आहे, खुळा आहे. आणि चालली आई, आणि चालली तिची लेक सुद्धा. बाळू मामा मेंढ्या घेऊन डोंगर दऱ्यावरती मेंढ्या चारत होते. जगाच्या मालकाला ज्ञात झालं काहीतरी घडणार आहे. शिनगाऱ्याला जयराम पाटलाला धुळापाला मामा म्हणायला लागले अरे मला कसं तरी होतंय रे. आणि तोच एक मेढका थावत 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 पळत पळत आला. मामा मामा वाईट घडलं सा मामा. अरे सुकाळीच्या काय झालं बोल तरी. थापा टाकत टाकत मेढका आला. तो नुसता म्हणायचा मामा कसं सांगू. मामा म्हटले सुकाळीच्या बोल नाही तर तुझ्या डोक्यात ही काठी घालेन. आणि तो बोलू लागला थरथर त्या ओटांनी. मामा सत्यवा वहिनीच्या पोटात असताना 6 महिन्याचं बाळ घेऊन सत्यवा हट्टानं आप्पाच्या वाडीला गेली. बोराटीच्या काट्यात तिचा पदर अडकला. मामा थापकन खाली पडली. सत्यवा वहिनी मोठ्यानं ओरडते मामा चला. आणि एवढा ऐकताच जगाचा मालक 6 महिन्याचं बाळ असताना पोटोशी बाळ असताना त्या लेकरा करता अरे तिथंच काठी टाकून थावत 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 पळत 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 मेंढराच्या वाड्यापाशी आला. पाहतोय तर गर्दी जमलेली होती. गर्दीच्या मध्ये सत्यवा घोंगडीवरती झोपलेली होती, विवळत होती, मोठ्या मोठ्यानं ओरडत होती. कारण गर्भातल्या असलेल्या बाळाला धक्का लागला की काय असा प्रश्न सर्वांना पडला होता. काळ रेड्यावरती येऊन ठेपला होता जगाच्या मालकाच्या सूर्याचा अंत करण्याकरता, जगाच्या मालकाच्या सूर्याला अस्ताला नेण्याकरता. पण बाप उभा होता काळाच्या आणि सत्यवाच्या पोटोशी असणाऱ्या बाळाच्या मध्ये. ब्रह्मांडाचा मालक उभा होता. फिरवला खोगडा बाळूमामांनी, उधळला भंडारा आणि आकलं भंडाऱ्याचं रिंगण. आणि सांगितलं काला खबरदार. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. साक्षात शिव मलारी मार्तंडाचा असणारा हा भक्तीचा सूर्य आहे. या पृथ्वीचा उद्धार करणारा हा अंश आहे. काला सांगितलं धक्का लावशील तर खबरदार. मायबाप विधीचं विधान कुणाला बदलता येत नाही, पण बदललं जगाच्या मालकाने. काला सुद्धा माग सारलं. आणि काला माग सरण्याकरता अंधारी रात्र आली. अंधाऱ्या रात्री काला एका हातात लगोर घेऊन एका हातात घोंगडं फिरकून भंडारा उधून मामानी काला माग सरलं. या पृथ्वीचं काय होणार असा प्रश्न 33 कोटी देवांना पडला. अरे साक्षात देवों के देव महादेव रुद्राचा अवतार बाळू मामा हा साक्षात स्वतःच्या लेकराला वाचवण्याकरता एवढा अट्टास. विधीचं विधान बदलतोय. विनंती करायला लागले महादेवाच्या अवतारा बाळू मामाला 33 कोटी देव ऐकायला तयार होता जगाचा मालक. कारण बापाचं लेकरावरती किती प्रेम असतं बाय बाप हे बापाला विचारा. आणि झालं असं ऐकायला तयार नाही जगाचा मालक. रिंगण आकलं होतं भंडाऱ्याचं. आणि विधात्यानं अरे आर्त किंकाळी सत्यवाच्या पोटात आणली. जगाचा मालक डोंगर दऱ्यावरती काला मागे टाकत होता, पुढे येऊन देत नव्हता. आणि सत्यवाच्याच मनात आणि बौद्धीत देव अवतरला. विधीचं विधान अवतरलं. सत्यवाच्या पोटात पुन्हा ललकारी निर्माण झाली. पुन्हा पोटात मोठ्यानं दुखू लागला. आणि सत्यवा आईला सांगू लागली आई अगं पोटात खूप दुखते आई काय करू. आईनं सुद्धा सांगितलं सत्यवा जा बाहेर जाऊन ये, पोट मोकळं करून ये. सत्यवा पोटातलं दुखायचं राहील.
आणि सत्यवा ते भंडाऱ्याचं रिंगण ओलांडणार तितक्यात सत्यवाच्या मनात प्रश्न आला. सत्यवा पुन्हा मागाली, आई अगं त्यांनी हे रिंगण आखलंय, आई कसं ओलांडू? आई म्हणाली, कोणी आखलंय? माझ्या जावयानंच आखलंय ना, तू खुळाय बेडाय बाळू, काय ऐकते, जा ये जाऊन. सत्यवाने उजवा पाय उल टाकताच भक्तीचा सूर्य बाळू मामांचा सर 6 महिन्याचं पोटोशी बाळ गर्भातच अनंतात विलीन झालं. बाळू मामा डोंगर दऱ्यावरून थावत थावत पळत पळत आले. अरे काळाने स्वतःच्या लेकरावरती छेप घेतली. डोळ्यात अश्रू आले का बापाच्या. विधीचं विधान जगाच्या मालकाला सुद्धा बदलता येत नाही बाप. नाही बदलता आलंय का बापाला स्वतःच्या 6 महिन्याच्या लेकराचं मरण. मृत्यू हे विधीचं विधान. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, जे जे जन्मा येई ते ते लया जाई, नासले ते गही पुन्हा जन्म. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, उदयास ते स्वभावेची. उदयाला आलेला सूर्य अस्ताला जाणार आहे. जन्माला आलेला माणूस पुन्हा मृत्यूला जाणार आहे. त्यामुळे माणूस जिवंत असताना माणसावरती प्रेम करा. असा बाप या जगाच्या पाठीवरती कधी झाला नाही, कधी होणारही नाही. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोड लेकराचे ओढी, बाप करी जोड लेकराचे ओढी, बाप करी जोड लेकराचे ओढी. आपली कारवंडी जोडी लेकुराचे ओढी, आपली करवंडी वळवणी. बाप लेकरा करता हाडाची कड करतो, रक्ताचं पाणी करतो. अरे विचारा कधी या भीमराव दादांना, विचारा या पुजारी परिवाराला, विचारा रामचंद्र रावना, विचारा हनुमंतरावांना, विचारा सुनीता ताईला, या शंकर भावने या संसारा करता पुजारी परिवाराचा संसार सुखाचा व्हावा या करता स्वतःच्या हाडाची कड रक्ताचं पाणी केलंय. बाप माझा मायेचा सातारा तिला जाणे जीवनाधार. बाप माझा मायेचा सातारा दिला त्याने जीवनाधार. बाप माझा मायेचा सागर दिला त्याने
ना पाया दिवा ढासळते घर जेव्हा काचातो ना पाया दिवा ढासळते घर बाप माझा मायेचा सागरा दिला जाणे दिवाना बाप माझा मायेचा सागरा दिला जाणे दिवाना बाप माझा मायेचा सागर दिला त्याने जीवन आकार. हा बाप प्रत्येकाच्या जीवनाला आकार देत असतो. आज जरी शंकरदादा या जगात नसतील तरी सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्यांची कीर्ती मागं उरलेली म्हणून तर त्यांचं दुसरं पुण्यस्मरण त्यांच्या या लेकरांनी साजरं केलं. मायबाप संसार रूपी आयुष्य जगत असताना संसार आणि परमार्थ याचा समतोल तुम्हाला साधता आला पाहिजे. संसार रूपी आयुष्य जगताना परमार्थ आणि संसाराचा समतोल तुम्हाला साधता आला, तुमचं आयुष्य सुखाचं झालं. संसारात बापाला घाबरा पुरुष मंडळ, संसारात बापाला घाबरा आणि परमार्थात पापाला घाबरा. तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आयुष्याचा उद्धार होण्याकरता सर्वांनी हात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मायबाप आपल्या घरामध्ये सात्विक कन्या पुत्र असतील तर घराचा कुळाचा उद्धार होतो यात ती मात्र शंका नाही. पण त्या घराचा कुळाचा उद्धार होण्याकरता त्या सात्विक कन्यापुत्रांनी अखंडपणे विठोबाचं नामस्मरण केलं पाहिजे. नाहीतर टॉम अँड जेरीचं नामस्मरण करून काही उपयोग नाही. पुढच्या घरात मागच्या घरात पाहून काही उपयोग नाही. याच्या जीवरांगला त्याच्या जीवरांगला हे पाहूनही काही उपयोग नाही. कारण मम्मीचा झाला आहे मॉम, पप्पाचा झाला आहे पॉप आणि आमच्या आयुष्याचा झाला आहे लॉलीपॉप. आमचं आम्हाला कळलं नाही. आता हे सांगायला का आपल्याकडे वेळ नाही. मी पुन्हा येईन असं अजिबात म्हणणार नाही. गंभीरे पाटलांच्या घरी आलो होतो तेव्हाही असं काय म्हटलं नव्हतं. तरी पुजारी परिवाराने पुन्हा या ठिकाणी आम्हाला पाक सातारातून इथपर्यंत बोलावलं. याकरता या पुजारी परिवारास सुख शांती समृद्धी लाभो अशी जगाच्या मालकाला आराधना करतो, विनंती करतो. अखंडपणे विठोबाचं नामस्मरण आपण केलंच, इथून पुढेही करत राहा. कारण विठोबाची कृपा कोणावरती होत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी जन्मजन्मीचं पुण्य असेल त्यामुळं आपण येतोय, नाहीतर आपण करोनाच्या काळातच खचाक झालो असतो. असो आयुष्यात फक्त एकच करा माऊली महाराज, काय करा, चिंता बिंता काय करू नका, अजिबात चिंता करू नका. सगळ्यांचं काय, ज्यांचं झालं नाही त्यांचं बी होईल, ज्यांची गरिबी त्यांची श्रीमंती येईल, ज्यांचे दुःखाचे दिवस आहेत त्यांचे सुखाचे दिवस येतील. फक्त एक करा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे आपण कार्य करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं. या कर्माला काम असंही म्हटलं जातं. कामासोबत फक्त राम म्हणा, कामामध्ये काम, काही म्हणा राम. आणि राम म्हटल्यानंतर काय होईल, अरे साक्षात वाल्या नावाच्या राक्षसांना राम म्हटलं, वाल्मिकी ऋषी झाला, रामायण लिहिलं. राम म्हटल्यानंतर काय होईल, नामामध्ये इतकी ताकद आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी पाहे पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. देवा पुसे निवृत्ती झाला, गगनाहुनी वाढ, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्ती झाला, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. नामात इतकी ताकद आहे. ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांना विचारलं, त्यांनी सांगितलं गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि नाम घ्या. नाम घेतल्यानंतर नामाचं कीर्तन, वैष्णवांची जोडी, पापे अनंत पुढे गेली त्यांची, आपली पापही दूर होतील, सुखाचा झरा आपल्या आयुष्यात निर्माण होईल, यात ती मात्र शंका नाही. झालेली कीर्तनरूपी सेवा जगाचा मालक संत बळवंतांच्या चरणी अर्पित करतो. आणि मायबाप
फक्त एवढंच सांगतो, आपण वर्षातून जत्रा आली कीच जय म्हणतो, वर्षातून जयंती आली कीच आपण जय म्हणतो, वर्षातून जत्रा आली कीच आपण जय म्हणतो, 5 वर्षातून निवडणुका आल्या कीच आपण जय म्हणतो. पण दररोज जय हरी म्हणायला शिका, आयुष्याचा उद्धार होईल एवढं सांगतो. आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली